मंगेशजी, मला हे जे तुम्ही कारंजा पंचायत समितीचे सभापती आहेत, तुमची पहिली प्राथमिकता आता काय राहील? दुसरी गोष्ट म्हणजे संपूर्ण गावामधून कोणत्या अशा मुख्य समस्या होत्या ज्या तुम्ही पाहिल्या, ज्या इथे तुम्ही पुढे डेव्हलप करणार आणि विकासाला घेऊन इन फ्युचरमध्ये काय प्लॅन राहील? सर्वप्रथम तर मी जेव्हा निवडणुकीमध्ये उभा होतो तेव्हा लोकांना एक सांगितलं की जे गावामधील पांदण रस्ते जे आहे, म्हणजे शेतकऱ्यांसाठी जो शेतातून निघणारा मार्ग असतो शेतमाल काढण्यासाठी, त्यावर आम्ही फोकस करू. म्हणजे गावागावातील पांदण रस्ते कसे होईल व कुठे जर त्याला प्रॉब्लेम येत असेल ते आपण कसे सॉल्व्ह करून आपण कसे करायचे, हे आमचं एक फर्स्ट म्हणजे फोकस होतं पांदण रस्त्यांचं. दुसरं म्हणजे की गावामध्ये स्वच्छता अभियान आणि हागणदारी मुक्त जो म्हणतो आपण, आता माननीय श्री पंतप्रधान मोदींनी 2022 मध्ये पूर्ण हागणदारी मुक्त झाली पाहिजे, यावर आम्ही एक अंमलबजावणी करतो. आतापर्यंत जेवढे शौचालय झाले आहे, आता जेवढे बाकी जे राहिले उरले सगळे शौचालय करून टोटल हागणदारी मुक्त कशी होईल यावर आमचं एक फोकस आहे. आणि गावातील शाळा आणि ग्रामपंचायती डिजिटल कशा होतील, म्हणजे शाळामध्ये जसं टॅब वगैरे असतात, मुलांना इंटरनेट थ्रू माहिती, आणि ग्रामपंचायत कशा इंटरनेट होईल त्यावर आमचं सर्वप्रथम फोकस आहे. मंगेशजी, आपण म्हटलं गावामध्ये रस्ते झालं, इलेक्ट्रिसिटी झालं, पाणी झालं, वैद्यकीय सेवा या मुख्य समस्या असतात. पर्याय मात्र आहेत का की तुमचं कशा प्रकारचा फोकस राहील आता त्याच्यात? मुख्य समस्या कोणती दिसून येईल? सर्वप्रथम तर पाणी टंचाईचा विषय आहे. आता आम्हाला जसं निवडून आलो पाणी टंचाईचाच एक फेस करावा लागत आहे. पण कारंजा तालुक्यामध्ये एवढी पाणी टंचाई नाही. वर्धा जिल्हा जो आहे जो टँकर मुक्त झाल्यामुळे एखादं गाव जसं खरसखांडा गाव होतं, खरसखांडा गावामध्ये पाणी टंचाईचा विषय होता, तर तिथे आपण विहीर अधिग्रहण करून तिची समस्या मोडकळीस आणली. तर त्या मनाने पाहिलं तर कारंजामध्ये पाणी टंचाईचा एवढा प्रॉब्लेम नाही असल्यास आम्ही त्यावर उपाययोजना केल्या आहे. जी मंगेशजी, गाव म्हटलं की तिथे बेरोजगारी एक मुख्य समस्या असते. काय पंचायत समिती मार्फत बेरोजगारांना रोजगार देण्यामार्फत काही प्लॅन्स आहेत? त्यासाठी आम्ही MRGS मधनं जसा पांदण रस्ता म्हणतो, आपण सुरुवातीला पांदण रस्ता जे कुशलमध्ये काम केलं जाते मातीचं काम, त्यासाठी पूर्णत्व 100% आपण मजुरांचा भाग घेत असतो. मजूर तिथे कामं करतात, त्यातून त्यांना रोजगार मिळवण्याची आपण हे करतो. दुसरं म्हणजे धडक सिंचन योजना आहे, MRGSच्या विहिरी आहे, तिथे सुद्धा कामगारांना आपण त्यांच्या हातून काम करून घेतो. या पद्धतीने खेड्यावर आपण रोजगार उपलब्ध करून देतो गावातील गावकऱ्यांना. आणि ऑपरेटर म्हणा, जसं आता ते ग्रामपंचायतमध्ये आपण इलेक्ट्रिशियन म्हणून एक हेल्पर म्हणून एक जागा हे केली आहे, तिथे गावातीलच इलेक्ट्रिशियन दिला जाईल. त्यामधून एक इलेक्ट्रिशियन गावातील होईल, दुसरं ऑपरेटर. या पद्धतीने आपण रोजगार देण्याचा प्रयत्न करत आहे. मंगेशजी, एक प्रश्न हा विचारतो की गावामध्ये छोटे छोटे उद्योगधंदे आले तर किती फायदा होऊ शकतो? न येण्यामागचं काय कारण वाटते? कुठेतरी शासनाचं दुर्लक्ष वाटत आहे का? सर्वप्रथम तर मी असं सांगू इच्छितो की गावामध्ये जर लघु उद्योग आले की त्याचा खूप जास्त फायदा होईल. कारण की लोक त्या लघु उद्योगात गुंतले राहील, त्यामध्ये रोजगार मिळेल आणि एक उद्योजक पण तयार होईल. शासनाने त्यांच्यासाठी आपण जे म्हणतो शेळीपालन जर विषय केला, शेळीपालन एक त्यांनी गव्हर्नमेंटने एक चांगली हे काढली आहे. शेतकऱ्यांना शेळ्या देणे, दुधाळू गाया देणे, त्या माध्यमातून दुधाचा एक व्यवसाय सुरू होतो, शेळीपालनाचा व्यवसाय सुरू होतो. आणि बचत गटांना एक हळदीचा, जसं बोरगाव ढोले म्हटलं की बोरगाव ढोलेमध्ये आपले ते सुनील भाऊ ढोलेंची एक दाल मिल सुरू झाली आहे. बचत गटांना आपण प्रोत्साहन करतो की बा त्यांनी एक बचत गटांनी काही उद्योगधंदे सुरू करावे. पण काही अशी समस्या आहे की उद्योगधंदे झाली त्याला चालना मिळत नाही. त्या धंद्याला जे आउटपुट पाहिजे, जे आपण मार्केट जे म्हणतो ते मार्केट मिळत नाही. तरी पण हळदीसारखे धंदे पाहतो आपण, काही खेड्यांमध्ये सुरू आहे. ते दाल मिल आहे, दाल मिलच्या माध्यमातून लघु उद्योग म्हटलं जाते, दूध या सगळ्या उद्योगधंदे सुरू आहे. नाही, ऑफ द रेकॉर्ड या गोष्टी खूप पाहायला मिळतात मंगेशजी, पण ऑन द रेकॉर्ड आजपर्यंत अशा प्रकारचे छोटे उद्योगधंदे सुरू नाही झाले, तर कुठेतरी शासनाचं दुर्लक्ष वाटत आहे का तुम्हाला? शासनाचं दुर्लक्ष म्हणजे शासना योजना काढतात पण त्याची अंमलबजावणी कुठेतरी होत नाही. त्या अंमलबजावणीमुळं थोडं प्रॉब्लेम होतात. पण गाव लेवलवर सध्या तरी शासनाचं लक्ष आहे, पण त्या पद्धतीने तिथे राबवल्या जात नाही. पुढाकार घेण्यास तयार नसतो गावकरी.
त्याच्याहीमुळे थोडा प्रॉब्लेम येतो. खूप खूप धन्यवाद.